आज आपण सातारा जिल्ह्यातील धोम येथील लक्ष्मी नृसिंह मंदिर बघूया। सातारा जिल्ह्यातील वाईपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर धोम धरणाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये पेशवे काळात उभारले गेलेले लक्ष्मी नृसिंह मंदिर आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। वाळकी व कृष्णा या दोन नद्यांचा जिथे संगम होतो तिथे या संगमावर धोम हे गाव वसले आहे। पुराण काळात धौम्य ऋषींचे वास्तव्य या भागात होते म्हणून ह्या गावाला धोम हे नाव पडले। ह्याच धोम गावामध्ये लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या समोर सिद्धेश्वर महादेवाचे सुंदर शिवपंचायतन मंदिर आहे। पेशवे काळामध्येच बेसॉल्ट रॉकमध्ये बांधलेले हे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर खूप बारीक अशी गुंतागुंतीची कोरीव काम केलेलं आणि फार सुंदर आहे। एका कोनाण्यामध्ये गजानन महाराज विराजमान आहेत। या शिवमंदिराच्या समोर एका कमळाच्या आकृतीच्या पुष्करणीची योजना करून त्यामध्ये बरोबर मध्यभागी 2.5 मीटर लांबीच्या कासवाची निर्मिती करून त्याच्या पाठीवर नंदी उभारला आहे। याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पुष्करणीमध्ये पाणी सोडले जाते तेव्हा कासव त्याच्या पाठीवर नंदीला घेऊन पाण्यावर तणकत आहे असा भास होतो। नंदीच्या डोक्यावर सुंदर व कोरीव असा नंदी मंडप उभारला आहे। एका उंच अष्टकोनी जोत्यावर नरहर नृसिंह मंदिर आहे। या मंदिराच्या आत गेल्यावर पूर्व व पश्चिम अशा 2 दिशांना नरसिंहाच्या 2 स्थापन केलेल्या मूर्ती आहेत। पूर्वेकडील मूर्त ही हिरण्यकशिपूचा वध करणारी असून पश्चिमेकडे असलेली नरसिंह मूर्तीच्या मांडीवर साक्षात लक्ष्मी बसली आहे। या मंदिरामध्ये नृसिंह जयंतीचा उत्सव वैशाख शुद्ध दशमीला मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। सिद्धेश्वर मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गांवर सूर्य, गणपती, महालक्ष्मी व श्री विष्णू या देवतांची छोटी रेखीव मंदिरे उभारली आहेत। सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य मंदिराच्या बाजूला असलेल्या या 4 मंदिरांचा जीर्णोद्धार 1780 साली पुण्यातील सावकार महादेव शिवराम यांनी केला। मंदिर परिसरामध्ये एका संगमरवरी शिलास्तंभावर पंचमुखी शिवलिंग आहे। 4 दिशांना 4 मुख व त्यातील एक मुख हे वरच्या बाजूला आहे। त्या मुखांची पुराणानुसार तत्पुरुष, वामदेव, अघोर, अद्योजात आणि ईशान अशी त्यांची नावं आहेत। ही शंकराचीच विविध रूपे आहेत। धोम येथील लक्ष्मी नृसिंह मंदिर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।